मित्रांनो नमस्कार. आम्ही जो शेवगा लावलेला आहे त्याचीच आज आपण खूप महत्त्वाची माहिती घेणार आहेत. आपण व्हिडिओ पहिल्यांदा बघताय, चॅनलला नवीन आहेत, सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो बघा, आता शेवगा जो आहे त्याला छोट्या छोट्या कळ्या लागलेल्या आहेत. आता मी तुम्हाला दाखवतोय. बघा इथं काही कळ्या लागल्या आहेत, काही दुसऱ्या बाजूला पण लागलेल्या आहेत. आता हे ज्या कळ्या आहेत त्या खूप छोट्या आहेत आणि आत्ता आपल्या शेवग्याला 5 महिने पूर्ण होऊन गेलेले. म्हणजे आपण जी शेवग्याची काही झाडं लावलेली आहेत त्याला 5 महिने पूर्ण होऊन गेले. 6वा महिना चालू आहे आणि 6व्या महिन्यात चालू असतानाच ह्या कळ्या लागलेल्या आहे. ज्यावेळेस शेवगा लावायचा होता ना मित्रांनो, त्यावेळेस खूप माहिती घेतली होती आणि आता आपला हा जो शेवगा आहे याची वाढ जर पाहिली तुम्ही, त्याची वाढसुद्धा खूप चांगली झालेली आहे. 5 ते 5.5 फूट हा शेवगा इथं वाढलेला आहे. मित्रांनो आता हा जो शेवगा वाढलेला आहे ना, याची जी उंची आहे ही त्याच्या वाढीच्या मापात आहे. म्हणजे 5-5.5 महिने तो जेवढा वाढायला पाहिजे होता तो तेवढा वाढलेला आहे. आणि आता शेवगा जर आपण बघितला तर त्याची पानं बघा, त्याचा खालचा बुंदा बघा, वरचा शेंडा बघा, खूप चांगल्या असा तो वाढलेला आहे. त्याची ग्रोथ खूप चांगली झालेली आहे. ज्यावेळेस बिया मागवल्या ना, त्या बिया मागवल्या आणि त्याची ज्यावेळेस रोपं तयार केली त्यावेळेस वाटत नव्हतं की आपण जे काम करतो आहे किंवा आपण जी झाडं तयार करतो ती पुढं चांगल्या पद्धतीत वाढतील म्हणून. कारण उन्हाळा लागला होता नाही आणि उन्हाळ्यामध्ये आमच्याकडं पाणी नव्हतं. आणि मला घरचे पण बोलायचे, वडील पण बोलायचे, उन्हाळ्यात झाडं लावती नाही, वाढती नाही, तयार होती नाही. परंतु बघा 400-500 रुपयाकडं मी बघितलं नाही. कारण जे बी मागवलं मी ते मला 600-700 रुपयात ते बी आलं आणि त्या जे बी आहेत ते बी मला 800-900 बिया त्याच्यामध्ये मला आल्या. त्या बिया मी नर्सरीतून पिशव्या आणून त्या लावल्या आणि आज खूप चांगली झाडे माझी तयार झाली. मित्रांनो ज्यावेळेस झाडं लावली त्यावेळेस पाणी बिलकुल नव्हतं. हप्त्यातनं 1-2दा फक्त ड्रिपनं पाणी द्यायचो आम्ही, जे काही अर्धा तास 15 मिनटं चालत तेवढंच. आत्ता खरी पाण्याची खूप गरज होती झाडांना. आणि बघा पाऊसही चालू झाला आहे. म्हणजे 1 महिना अगोदर हा पाऊस चालू झाला आणि आज जी झाडं वाढली आणि आज ज्या झाडांना गरज होती पाण्याची त्याच वेळेस पाऊस पडला आहे. म्हणजे जेव्हा गरज होती झाडांना त्याच वेळेस पाऊस पडला आणि आज झाडं खूप टवटवीत झाली आणखीन पावसामुळं. कारण 4-5 दिवसापासून पाऊस चालू आहे आणि जे ताणलेली जमीन होती किंवा झाडांना जी ताण लागली होती ती पावसानं पूर्ण केली. मित्रांनो आता आपण हा जो शेवगा लावला आहे सगळ्यात अगोदर त्याची जी व्हरायटी ती माहिती पाहिजे. आपण जी व्हरायटी लावलेली आहे ती उडीसा 3 ही व्हरायटी आहे आणि याला वर्षातनं 2दा फळ येत आहे. आणि ज्यावेळेस आपण बिया लावू त्यानंतरनं 6 महिन्यातच याला फळ येत आहे. म्हणजे बघा आपल्याला आपण जर काही काम केलं तर आपल्याला त्याची फळाची अपेक्षा राहते. तसं आपण झाडं लावली तर आपल्याला असं वाटते कधी फळ येईल. आता ग्राफ्टिंग केल्यानंतरनं 3-3 वर्षात फळ येतं आहे. पण शेवग्याला ग्राफ्टिंग न करता उडीसा 3 व्हरायटी जर लावली तर 6 महिन्यात फळ येतं आहे. मित्रांनो बघा पुढं 2-4 महिन्यात शेळीपालनाचा व्यवसाय तो चालू करणारच आहे, हा माझा निश्चय आहे. त्यासाठी आता माझ्याकडं चारासुद्धा आणखीन एक नवीन तयार झाला, तो म्हणजे शेवगा. आता आपण शेवग्याची झाडं बघितली ना, त्याचा पाला पण बघा तुम्ही, खूप चांगला असा तो पाला वाढला आहे. म्हणजे पुढं आपल्याला जे करायचं आहे त्याची तयारी आता आपण आधीच केलेली आहे. आता हा जो शेवगा आहेत ना, याचे जे शेंगा आहेत ते लांब खूप असतात. म्हणजे दीड फुटाच्या पुढं किंवा म्हणजे 6 फुटाच्या पुढंच याची शेंग ही लांब राहते आणि ही मार्केटला पण खूप चालते. त्यामुळं मार्केटच्या हिशोबाने आपला शेळ्यांना चाऱ्याच्या हिशोबाने हे सगळं आपण ह्या व्हरायटी जी
व्हरायटी उडीसाची जी व्हरायटी आहे तिची लागण इथं केलेली आहे. अजूनही काही बिया आहेत ते आता आपण पुढं ज्यावेळेस याच्यामध्ये आंतरपीक घेणार आहे झाडांमध्ये त्यावेळेस त्या बिया आपण लावणार आहेत. आणि मित्रांनो बघा, आता हा जो पाऊस झालेला आहे ना, हा पाऊस 1 महिनाभर अगदी झालेला आहे. जे जुने शेतकरी आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार जर बघितलं तर आत्ता हा पाऊस व्हायला नको होता. कारण आता भरपूर जणांचे नुकसान होऊ राहिले. कांद्याचं नुकसान असेल, बागाचं नुकसान असेल, हे नुकसान होत आहे. आणि जे जुने शेतकरी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे, हा जर पाऊस जर आत्ता झाला तर पुढं होत नाही. हा जो अवकाळी पाऊस आहे हा जर आत्ता झाला तर पुढं होत नाही. म्हणजे ज्यावेळेस बाजरीचा सीजन असतो त्यावेळेस तो अवकाळी पाऊस होणं गरजेचं असतं. म्हणजे पुढं थंडीतले जे पिकं आहेत ते पिकं चांगले निघाते. परंतु आत्ता हा जो पाऊस झाला आहे हा जर चांगला झाला तर विहिरीला पाणी उतरलं तर बरं होईल. अजून 2-4 पाऊस जर असे मोठे झाले तर नक्कीच आपल्या विहिरीला पाणी उतरणार आहे आणि आमचं जे झाडं लावलेली किंवा जी शेती आहे ती लगेच पिकं घ्यायला चालू होईल. परंतु आपल्या झाडांना हा पाऊस खूप वेळेवरती पडला आहे. आणि आज आम्ही 2-4 जी रोपं होती शेवग्याची ती पण लावली आणि लावल्या पाऊस झाला आहे. तर मित्रांनो, आत्ता जो पाऊस झाला आहे हा आपल्या शेवग्यासाठी किंवा आमच्या जे झाडं आहेत त्या झाडांसाठी खूपच उपयोगी झाला. आणि हा पाऊस होणं खूप महत्त्वाचं होतं, कारण आमच्या विहिरीला पाणीच नव्हतं. आणि आपण पाहिलं आहे शेवग्याची झाडं खूप चांगल्या प्रकारे आता वाढली आहे. आणि आपल्यालाही जर शेवग्याची जी काही व्हरायटी लावायची असेल, जसं मी तुम्हाला जी माहिती दिली या शेवग्याची जी आता आपण लावलेली आहे ती लावा. बघा, आता पावसामुळं काही झाडं ही थोडीशी तिरपी झालेली आहे, कारण खाली त्याला ज्या मुळे आहेत त्या अजून खोल गेलेलं नाही आहे. तर आता ही उडीसाची जातीची जी व्हरायटी आहे जी आपल्याला लावायची असेल तर नक्की लावा. मला जो अनुभव आला आहे तो मी तुम्हाला सांगितला आहे, त्यानुसार मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. अजून जसं शेंगा येतील, जसे जर फळ आपण घेऊ तसे आपल्याला आपल्या चॅनलवरती ते व्हिडिओ बघायला भेटणार आहेत. म्हणून मी नेहमी सांगतो की आपण व्हिडिओ पहिल्यांदा बघताय किंवा चॅनलला नवीन आहे तर सबस्क्राईब करा. बघा, मला जो अनुभव येतो आहे तो मी आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून शेअर करतो, सांगत असतो. त्यामुळे मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की कमेंटमध्ये मला कळवा.